शकता दोडक्याची रस्सा भाजी एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम झणझणीत. आता दर्शन वगैरे झालं आणि येताना काही पाऊस नव्हता म्हणून छत्री नाही घेतली. तर आता थोडा थोडा चालू, जास्त नाही पण थोडा थोडा पाऊस चालू, म्हणजे येतोय पण आणि लगेच थांबतोय. आता काही अजून बेलाची पानं पण घेतलेत घरच्या पूजेसाठी, कारण की फक्त काल आणली होती ते फुलंच आणली होती. त्याच्यामुळे आत्ता दर्शन वगैरे छान झालं, गर्दी नव्हती. तर आत्ता मला बनवायचं आहे फराळाला, तर आत्ता घरी गेलं ते पण बनवूया. सो आत्ता इथं पण दर्शन घेतलं मंदिरामध्ये आणि बराच व्यवस्थित आम्ही अर्धा तास बसलो असते, कारण की भरपूर पाऊस होता आणि छत्री विसरली. चला पटकन, नाही तर परत पाऊस चालू होईल. छत्री आणल्या तर आम्ही लगेच गेलो असतो, पण आता पाऊस थोडासा झालाय कमी. एवढी घाई केली पावसात, म्हटलं की पाऊस थोडा आलता, मंदिरात थांबलो आणि आता म्हटलं गेला पटकन यावं, तरी पण पावसाने गाठलं आणि थोडंफार भिजलो. जाताना छत्री घेतली असती तर एवढं भिजलं पण नसतो आणि वेळ पण नसता घ्यायला. आता मी बनवणार आहे दोडक्याची भाजी. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते आणि थोडीशी वेगळी बनवणार आहे, कारण की मी अशी, मला वाटते की मी कधीच नसेल व्हिडिओ टाकला आपल्या चॅनलवरती. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण एकदम मस्त झणझणीत दोडक्याची भाजी व्हिडिओ शेअर करते. सगळ्यात अगोदर तेल टाकले, दोडका आहे, कवळा आहे, तरी पण असं मध्ये एक वांगे फाड कशी असती मसाला वगैरे भरायला तशी करून घेतली. थोडंसं मीठ टाकते आणि 1.5 ते 2 मिनिटं हा दोडका आहे ना आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा. आता मी थोडंसं मीठ टाकले, अगदी थोडीशी ना हळद पण टाकते. आणि आता ह्याला छान परतू आपण झाकण घालून ठेवलं. आता 1.5 मिनिटं झालंय, आपला दोडका आहे ना मस्त तेलामध्ये छान परतलाय. तर बघू शकता दोडका आहे ना मस्त छान फ्राय झालाय. आता हे काढून घ्यायचं आणि तेल आहे ना जेवढं टाकलं होतं तेवढं तसंच आहे, अगदी थोडंसं तेल लागलं आहे ना. असं त्या साईडला घेऊन आपण आपलं पूर्ण तेल एका साईडला घेऊया. आणि आत्ता टाकायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या म्हणजे कट केल्या. आता चांगलं भाजून घेऊया. आणि आपली हिरवी मिरची आणि लसूण आहे तो छान परतून घेतलाय, तळून घेतलाय. आता तो एका प्लेटमध्ये काढते मी. आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला कांदा आणि टोमॅटो. तर अगोदर कांदा भाजून घेऊयात, उभा कट करून घेतला. आता फोडून टाकायचं आपल्याला, म्हणजे लवकर तळायला जातं. कांदा आहे ना, कांदा आपल्याला एकदम मस्त छान तळून घ्यायचा तेलामध्ये. वाटलं तर अजून आपल्याला थोडंसं तेल टाकूया. आता मी ह्याच्यामध्ये ना थोडंसे शेंगदाणे घालते, कारण की दोडक्याची भाजी ना शेंगदाण्याने भारी लागते. आता हे अगोदर भाजून ठेवले तरी चालतात, किंवा ह्याच्यात थोडेसे भाजले ना तरी चालतात. आता मला ही सोडायची, उपवास सोडायला भाजी बनवायची आणि म्हटली मस्त थोडीशी झणझणी रस्सा भाजी बनवा. आणि आता मी लगेच ह्याच्यामध्ये टोमॅटो पण टाकते. आता हे सगळं आपल्याला एकदम छान भाजून घ्यायचं.
आपलं फक्त ह्याच्यामध्ये ना खोबरं पाहिजे होतं, पण माझ्याकडे नाही म्हणून मी टाकलं नाही. तर आपलं हे शेंगदाणे, कांदा आणि टोमॅटो एकदम मस्त छान भाजून घेतले मी. आता हे थोडंसं गार होऊ देऊयात आणि मग मिक्सरला काढून घेऊया. आता हे सगळं मसाला आहे मी ह्या प्लेटमध्ये काढून घेते, म्हणजे लवकर गार होईल. ह्याच्यामध्ये काढून घेऊयात. आत्ताच मी ह्याच्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट काढला होता, म्हणून म्हटलं आता लगेच ह्याच्यामध्ये मसाला पण काढून घेऊयात. आता ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि मस्त वाटून घ्यायचं. तर आपला मसाला आहे ना मस्त छान वाटून घेतलाय मी आणि आता लगेच फोडणी घालायची. तर आता कढई ठेवली आहे. आता मी ह्याच्यात अगोदर तेल टाकते. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. अगदी थोडेसे जिरे टाकते आणि आता टाकायचा आहे आपल्याला मसाला. आता गॅस कमी करते आणि मसाला टाकून घेऊया. आणि आता हा मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. तसं तर मी अगोदर हा छान तेलामध्ये कांदा भाजून घेतला, त्याच्यामुळे जास्त उशीर नाही लागणार आहे भाजायला. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. मीठ टाकलं की मसाला लवकर भाजला जातो. आणि मसाला चांगला भाजल्याच्यानंतर आपल्याला हळद नंतर टाकायची. आता मसाला मी छान भाजून घेतलाय. आता हे मिक्सरमध्ये भांड्यात पाणी टाकलं होतं मी थोडंसं, तर ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करू. आता मला बनवायची आहे दोडक्याची रस्सा भाजी. त्यासाठी ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. हळद टाकते थोडी आणि हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तिखट मिरची पण टाकलेली मी, त्याच्या अकॉर्डिंग तिखट टाकूया. आणि आता टाकून घेऊया दोडका. मस्त मी तळून घेतलेला आहे. ह्याला काय शिजायला जास्त वेळ नाही लागत आहे. तो पानी में धुल जाता है. आता ह्याच्यात अजून थोडंसं मला पाणी टाकायचं आहे, कारण की हे खूप घट्ट झाले. मसाला शिजायला थोडं पाणी लागणार आहे. घराच्या बाहेरपर्यंत मोठा आहे ग. थांब रे जाऊ. आता ह्याला एक चांगली उकळी काढायची. तर आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग कमी गॅसवरती आपण याला 2-3 मिनिटं छान शिजवून देऊयात. म्हणजे आपला मसाला आहे तो छान शिजतोय. आता ह्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर तशी मी मिक्सरला लावताना पण टाकलेली, पण अगदी थोडीशी आता वरतून टाकूया. आता परत एकदा सगळं मिक्स करून आपल्याला पाहिजे तशा आपण पातळ घट करू शकतो. तर बघू शकता आता ह्याला एक छान उकळी आली आहे आणि आता आपण ह्याला कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटं छान शिजवून द्यायचंय. मग आपल्या भाजीला आहे ना कट पण मस्त छान येतो आणि जेवढी जास्त वेळ भाजी आपली शिजेल ना तर तेवढी टेस्ट पण छान लागते. तर आता मी छोट्या गॅसवरती ह्या कढईला ठेवते आणि
लगेच इकडं चपात्या करायला घेते. बघू शकता आत्ताच इतका मस्त कट आलाय. बघू शकता आत्ताच एक उकळी आली आणि मी गॅस ना कमी करून ठेवलाय. तर अजून ह्याला शिजायला 4 ते 5 मिनटं लागणार आहे. पण भाजीला कट इतका सुंदर आलाय. अजून शिजल्याच्या नंतर अजून एकदम छान कट येतो. तर आता मी ह्याला ना कमी गॅसवरती ठेवते 4 ते 5 मिनटं. आणि वाटलं ना थोडीशी मला वाटते घट्ट आहे, पण ठीक आहे. वाटलं ना आपल्याला की खूप घट्ट आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं तरी चालतंय. हिम्मत वाला लंबी लंबी मुठो तेज केले दादो वाला